चला क्वार्टर फायनल नंबर 1. चला नाणेफेकीचा कौल जिंकला टीम सायबा या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं 9 स्टार या संघाला. ऑल सेट. पहिला बॉल जतीनच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. पहा एक्झिबिशन मॅच पाहिली सर्व पाहिलं आणि त्या सेलिब्रेशन नंतर आता पुन्हा एकदा या वसुविरार चॅम्पियन ट्रॉफीकडे वळतोय जिकडे टॉप 6 टीम जे आपल्या भेटीला आल्यात. कट केले चेंडूला आणि कट करत असताना सिंगल येते. पहा क्वार्टर फायनल नंबर 1 ची मॅच जे आपल्या भेटीला आले. इकडून जिंकणारा संघ टॉप 3 मध्ये जाणार आहे. हरणारा संघ या स्पर्धेबाहेर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 बंधू राम सोबत हेमंत आणि त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा जतीन रेडी झाल्यात. हो हलक्यातून चेंडूला सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना सिंगल आले. पहा वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत प्रथमच खेळत असताना 9 स्टार या संघाने काय जबरदस्त या हंगामामध्ये बाजी मारले. मनोलपाड्याचं मैदान, आगाशीचं मैदान, नवापूरचं मैदान आणि त्यानंतर फुलपाड्याच्या या वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ते टॉप 6 मध्ये दाखल झाले. ओ ओ ओ ओ ओ ओ रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती. मुज्जू चेंडू पर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होते तोपर्यंत मुज्जूच्या हातामध्ये चेंडू आला नव्हता. 5 चेंडूचा खेळ झाला. 3-4 धाबा धावपलकावरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग शेवटच्या अंतिम षटकामध्ये क्षणामध्ये आपण आहोत जिकडे टॉप 6 ते संघ आपल्या भेटीला आल्या. 24 संघाचा समावेश. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी झाले. येतोय डॉट. डॉट नंतर होणार चर्चा, चर्चा नंतर होणार दडपण आणि त्या दडपण मधून येणारे उत्तर तुमच्या समोर सादर होणार आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 4 धाबा धावपलकावर. पहिले षटक मार्गस्थ आहे. जतीन समोर राम. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. एक धाबेने आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय. 5 धाबा धावपलकावर. पहिले षटक मार्गस्थ 9 स्टार संघ. आहे जबरदस्त फॉर्म आहे त्यांच्या अगेन्स्ट टीम साहेबा. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन. हो शेवटच्या अंतिम क्षणाला दिलाय सन्मान आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धाबा धावपलकावर. एक धूण ऐकणार आहोत आणि त्यानंतर वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. कोणाला पावली गाई कोणाला पावली, कोणाला पावली गाई कोणाला पावली. थँक्यू. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य रणजितदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग दुसरा ओव्हर प्रगती पथावर आहे आणि ऋषीदादा देसाईच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. काय जबरदस्त बॅटिंग केली होती. 4 चेंडूमध्ये 4 चौकार आपण पाहिले होते ग्रुप स्टेजच्या मॅच मध्ये. पहिला बॉल ऑन साइडला खेळत असताना येतोय डॉट. जितकं डॉट तितक्या होणार चर्चा आणि मग तुमच्या 2 खेळाडूंमधून चर्चा होत असताना दडपण वाढत असतं. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू, पुन्हा डॉट. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे टीम साहेबा या संघाचा. पहिलं षटक ओळखता 6 धाबा, त्यामधून दुसऱ्या षटकामध्ये लगातार 2 चेंडू निर्धावल्यात. आता चर्चा होते, चर्चा होणार. आता चर्चामध्ये क्या बात आहे. पहा पाटील नेटवर्कचे व्ह्यूअर्स आपण पाहतोय. 10,000 लोकांनी प्रेक्षकांनी हा सामना पाहिला आजच्या दिवसामध्ये. 3 चेंडू, तिसरा सुद्धा डॉट. नेक्स्ट बॉल. हो आता हलकेशी कट केले आणि लेट कट करत असताना चेंडूला पाठवलंय सिंगल साठी. सिंगल येते. खूप चांगली बॉलिंग आहे. पहा पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आले. खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे. तुम्हाला या मैदानावर खेळत असताना मैदानाची विकेट आणि आउटफील्ड ज्या प्रकारे किमान 30
30+ इकडे धाबा बनवाव्या लागणार आहेत. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन टू ग्राउंडचा फटका, चेंडू सी मारायचा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू व्यासपीठावर काही सन्मान केले जाणार आहेत आणि ते सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल तेजस कांबळे यांना आपण समोर या. अभय यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अभय बेनबन्सी यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि तेजस आपण यायचं आहे ज्याच्या माध्यमातून ते क्षितिज दादांचं स्केच बनवण्यात आलं होतं आणि त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद अभय. टी शर्ट धन्यवाद अभय. जोधानी माऊलीच्या आणि तेजस कांबळे यांच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी आलात आणि तो स्केच काढला त्याबद्दल थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे कौस्तुभ मेहर सज्जन. यस थँक्यू सर. 2 षटकांचा खेळ संपला आणि 12 धाबा धावपल करतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी होईल. स्प्रे द्या स्प्रे. दिविशा तेजस 11 आणि JCC B. आदरणीय सिद्धार्थजी कदम, सिद्धार्थदादा कदम यांना विनंती केली आपण व्यासपीठावरती यायचंय ज्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात आला होता या स्पर्धेसाठी. आदरणीय सिद्धार्थदादा कदम यांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. तिसऱ्या पंचांना रेफर केलं जातंय आणि त्या अगोदर काही सन्मान आहेत ते आपण घेणार आहोत. आदरणीय बारुंडा माऊली डेकोरेटर्स चे रवी मात्रे यांना विनंती केलेलं आपण व्यासपीठावरती या. रवींद्र म्हात्रे यांना विनंती केलेलं आपण व्यासपीठावरती या. विशाल गरेल यांच्या शुभास्ते यांचा सन्मान केला जाणार आहे. हो, रवींद्र म्हात्रे आणि विशाल गरेल आपण दोघांनी या. समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, चेंडूला अडवलंय, पुन्हा तेच घडलंय. फेकी येता 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 भरपूर उशीर जातो तोपर्यंत रन कंप्लीट होते. पहा 14 मध्ये 14 ही आतापर्यंत सुरुवात आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. क्वार्टर फायनल नंबर 1 ची मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ टॉप 3 मध्ये जाणार आहे. प्रदोष समोर राम. नेक्स्ट बॉल, ओ लेग स्टंपच्या बाहेर सोडून दिला. आमच्या ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू घोषित केलाय. पहा सुरुवात चांगली, एक चौकार येतोय, सिंगल सुद्धा येत आहेत, अतिरिक्त वाईटच्या रूपाने धावा सुद्धा येत आहेत. आता इकडून त्या मोमेंटला शिफ्ट करण्यासाठी तुम्हाला एखादं षटक निवडावं लागणार आहे. 16 धावा धावपल करते. चेंडूचा खेळ झाला 3 मध्ये 4. आतापर्यंत या षटकामध्ये धावा आल्यात. राम आणि हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढील चेंडू हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा कट केलंय आणि कट करत असताना सिंगल येते. पहा सिंगल चौकारच्या मदतीने आतापर्यंत 17 धावा धावपल करतेत आणि 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. खूप चांगलं बॉलिंग अटॅक आतापर्यंत. एक चौका जर वळखता थोडस दबावामध्ये आणून ठेवलंय. समोर खेळण्याचा प्रयत्न, गौरवच्या हातामध्ये चेंडू, फलंदाज राम बाद. पहिला विकेटचं बटन गॉन.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सर्वेश आलाय आणि सर्वेशने पहिल्याच चेंडूवर सिंगल आणले. पहा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18-1 या आतापर्यंत स्थिती आहे नाईन स्टार या संघाची. पहा खूप मोठ्या अडचणीमध्ये आहेत. इकडून 18 मध्ये अल्ट्रा बॉल टू बॉल समीकरण आलंय, परंतु त्या बॉल टू बॉल समीकरणाला वळखता तुम्हाला किमान आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये 2 चौकार आणायचे आहेत या एक फायटिंग टोटलसाठी. 30 इकडे होणं गरजेचं असणार. त्या अगोदर एक धून ऐकणार आहोत आणि लगेच पळणार आहोत मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. शुभम पांचाळ याने व्यासपीठावरती यायचं. शुभम पांचाळ बघा, शुभम पांचाळने जे मैदानावरती लोगो ज्याने काढलेले होते, जे चित्र त्यांनी काढलं होतं तो शुभम पांचाळ आणि त्याचा सन्मान केला जातोय. निखिल पवार यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. बघा, बोलता येत नाही पण कृतीमधून त्याने दाखवलं कशा पद्धतीनं हे चित्र रेखावू शकतो किंवा जी संकल्पना वसईविराज चॅम्पियन्स ट्रॉफीची आहे किंवा PPLची आहे त्याच्यासाठी मी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. आणि या शुभम पांचाळने ते 2 लोगो खेळपट्टीवरती काढले होते जे आपण बघितले काल परवा. शेवटचं षटक. ओहो, अंडरआर्म मध्ये ओव्हरआर्मची ऍक्शन. सूरज प्रसादने चेंडूला आतमध्ये फेकलं. 1 धाव. हा ऍक्शन रोल पहा कशा प्रकारे त्या सूरज चेंडूला आतमध्ये फेकलं होतं. बॅकअप अतिशय सुंदर बॅकअप. ऑलमोस्ट तो चेंडू थोडासा उडाला होता आणि तिकडून काउंटरलाईनच्या बाहेर जाता जाता चेंडूला आतमध्ये आणलंय. मोठा फटका ऑन साइडला. क्रॅकिंग स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. बरोबर गॅप शोधला आणि गॅप मधून जात असताना चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. मोस्ट अंडररेटेड प्लेअर. मोस्ट अंडररेटेड मी का म्हणतोय, मागील 2 स्पर्धांपासून या खेळाडूने ज्या वेळेला नाईन स्टारला गरज पडली त्यावेळेला चौकार मारलेत आणि पहिली बॉलिंग केली आहे. सर्वेश नाव आहे या खेळाडूचं, याद रखना. बहुत ही बड़ा खिलाड़ी ये बनने वाला है. सिंगल येते पुन्हा एकदा. या अगोदर चौकार आणि आता सिंगल आले. 25 धाबा धापलकर. काय जबरदस्त स्ट्रोक होता. शॉट ऑफ द मॅच. पहिल्या इनिंगचा अतिशय सुंदर फटका. हो, लेग स्टंपच्या बाहेर सोडून दिले चेंडूला. वाईट चेंडू. चौकार. सिंगल वाईट. आणि आतापर्यंत 26 धाबा धापलकर आहेत. व्यासपीठावरती आगमन झालंय आदरणीय सिद्धार्थ कदम यांचं. मी विनंती करेल सिद्धोदत्त आपण स्थानापन्न व्हायचंय. दरवर्षी या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती त्यांची असते आणि उपस्थितीबरोबरच कुठे काही कमी पडणार नाही याची ते सुद्धा काळजी घेतात. आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात आलाय त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. बॉल बाकी आहे, त्या 1 बॉल नंतर आपण त्या सन्मानाकडे जाणार आहोत. 27. चला, सिंगल आली आहे. 28 धावा. 29 धावांचं लक्ष टीम साहेबासमोर ठेवलंय नाईन स्टार या संघाने. त्या सन्मानाकडे जातोय. मी सिद्धूदादांना विनंती करेल आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. संतोष यादव यांना विनंती आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. दरवर्षी सिद्धार्थजी कदम यांचा खूप मोठा वाटा असतो, सहकार्याची भूमिका असते. या वर्षी सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा या स्पर्धेसाठी करण्यात आला आणि त्यांचा यथोचित सन्मान या वसई विराज चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान होताना. धन्यवाद सिद्धूदादा, आपले मनपूर्वक आभार. सचिनजी धुळे साहेब यांना विनंती केली आपण सुद्धा यायचा, आपला सुद्धा सन्मान केला जातोय. सचिनजी धुळे साहेब, आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. बघा, हे लोगो आहेत जे शुभम पांचाळने काढले होते. इतके सुंदर आहेत, हुबेहूब आहेत की ते रेखाटलेले चित्र वाटत नाहीत, असं वाटतं स्टिकर लावलाय की काय.
खूप चांगला आर्टवर्क या खेळपट्टीवरती केला होता. शुभम, थँक्यू सो मच, आपलं मनपूर्वक आभार. सचिन साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी झालाय. रन चेसला होते सुरुवात. त्या 2 आकृती महेश यादव मॅडी, आपण व्यासपीठावरती यायचंय. महेश यादव मॅडी, शितलेश पवार, शितलेश पवार आपण कुठे असाल आपण सुद्धा व्यासपीठावरती या. निखिल पवार यांचे मोठे बंधू आहेत. शितलेश पवार आपण व्यासपीठावरती या. चला शितलेश दादा पवार आपण यायचंय व्यासपीठावरती. आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. सामन्याला होईल सुरुवात. 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होतोय. जातोय समालोचन कक्षामध्ये जिथे कौस्तुभ मेहर आहेत. यस, थँक्यू भरत सर. पहिला बॉल टॅप केलाय आणि टॅप केल्यानंतर तुमच्याकडे भरपूर वेळ असतो आणि एका धाब्याने इनिंगला सुरुवात झाली. पहा 28चा पाठलाग आहे. 28चा पाठलाग की बचाव आणि 28च्या पाठलागासाठी 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सर्वेश बॉलिंग ट्रॅकवर रेडी झालाय. नेक्स्ट बॉल फुल टॉस ऑन साइडला, बरोबर 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 जागा बनवली आणि गॅप मधून पाठवत असताना चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. आदरणीय प्रिन्स दादा यांचं या व्यासपीठावरती आगमन होतं आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल आकाश साळुंके याच्या शुभ हस्ते प्रिन्स दादांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठीची सायकल स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. आदरणीय प्रिन्स दादा आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी आकाश यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. आपल्या शुभ हस्ते प्रिन्स दादांचा सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. पहिल्याच षटकात मोठमोठ्या फटक्यांची आतिषबाजी होती आणि सामन्याला येस कौस्तुभ हा फ्लाइंग स्टार्ट आहे या 4 मध्ये 10. 29च्या पाठलागला 4 चेंडूचा खेळ झाला. 10 धावा धापल करतेत. पुन्हा एकदा टॅप केलंय आणि टॅप करत असताना दोन्ही टीम टॉस साठी या. दिविशा तेजस 11 वर्सेस जेसीसी बी. दिविशा तेजस 11 वर्सेस जेसीसी बी. नाणेफेकीसाठी यायचं. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केले चेंडूला. ओ पुन्हा गॅप, परंतु बॅकअप बॅकअप बॅकअप. वा 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 वा, रामने पॉवरफुल बॅकअप दिलाय सर, पॉवरफुल बॅकअप. ज्यानं केलं नामुमकिन असं काम, नाव आहे त्याचं राम. व्हॉट अ फिल्डिंग. ओहो, काय छलांग लगावली आहे. सुंदर सुंदर फिल्डिंगचा नजारा. थँक्यू. काय सुंदर बॅकअप होता आणि खूप चांगली बॅटिंग करतायत. याचं ओपनर एका बाजूला ऋषीदादा देसाई आणि त्याच्या अगेन्स्ट प्रदोष भाईकर. ही जोडी या पाठलागला मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 धाबा धावपल करतेत. हेमंत गडगावकर. पहिला बॉल वेगवान चेंडू अष्टमच्या बाहेर. आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आमच्या दिशेने वळतायत आणि वाईट चेंडू घोषित केला. पहा खूप मोठ्या अडचणी वाढल्यात. मी प्रिन्स दादांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. प्रिन्स दादा आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
ज्यांच्या माध्यमातून बॅट्समन बॉलर फिल्डरसाठी सायकल देण्यात आली. असे प्रिन्स दादा त्यांच्या शोभा असते टॉस. चॅम्पियन असा कॉल, चॅम्पियन आलाय. धन्यवाद प्रिन्स दादा, आपण स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलाय JCC B ने निर्णय. फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. ज्यांना बॅटिंग पाहिजे त्यांना बॅटिंग भेटली, ज्यांना फिल्डिंग पाहिजे त्यांना फिल्डिंग भेटली आहे आणि त्यामुळे ही मॅच रंगतदार होणार आहे. तुर्तास चालू असलेली मॅच, तिथे 29 धावांचा पाठलाग आणि बचाव आपण पाहणार आहोत. जाऊयात सरळ कौस्तुभ मेहर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू. विकेट आले, परंतु तो विकेटचा इफेक्ट, त्याचे विकेटला येणारा मोमेंटम, कुठपर्यंत तो मोमेंटम घेऊन जाणार आहे फाईव्ह स्टारच्या बाजूने हे येणारे कालवेळ सांगणार आहे. तुर्तास धावपलक पाहूया. धावपलकावरती आहेत 16. चेंडूचा खेळ झालाय 4. पहा बॉल टू बॉलच्या समीकरणे आतापर्यंत ते धावपलक सुरू आहे, परंतु दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये इतक्या धावा वेगाने येत आहेत. नेक्स्ट बॉल. हो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगलसाठी. प्रदोष भैकर, बॅकरमॅन आणि मुझबिल खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 17 वर 1 विकेट आणून दिली ती हेमनने. खूप चांगली बॉलिंग, परंतु अजून स्ट्रॉंग बनावी लागणार आहे. तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि त्या धावांना रोखण्यासाठी तुमचं बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ओ ओ ओ ओ ओ हातामध्ये चेंडू आला होता, परंतु लावण्यात भरपूर उशीर गेला, चुकी झाली. त्या कारणाने 1 रन कंप्लीट. आता मॅच मध्ये इक्वेशन करेल 12-11. या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. तुर्तास घेऊन जातो DJ मयूरला, ऐकणार आहोत आणि त्यानंतर वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. मला चुम्मा सांग भेटशील कवा, मिळतील कवा, सांग देशील कवा मला चुम्मा. DJ मॅडी अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा. अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा. दिसतय नटीवाणी सिनुमा वाली, मधुबाला मधुरी करिश्मा. दिसतय नटीवाणी सिनुमा वाली, मधुबाला मधुरी करिश्मा. अगो सुषमा. हो, विन प्रवीण आल्यात आणि नावाच्या मागे विन आहे, परंतु ते विन करावं लागणार आहे. ऑप्शनच्या पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर येणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. पहा, थोड्याशा अडचणी वाढल्यात आणि या अडचणीसाठी तुम्हाला तो बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग करावा लागणार आहे. तुम्हाला त्या सर्कलमध्ये किमान 2 खेळाडूंना उभं करावं लागणार आहे. 20 धावा धावपलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ झालाय आणि येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. 11-9 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. वारंवार क्षेत्रक्षेमध्ये बदल करतात. प्रवीणवर खूप मोठं ऍडव्हान्टेज असणार आहे. फुलटॉस समोर, बॅकअप साठी कोणीच नाहीये. बरोबर गॅप मधून चेंडू निघून गेला, सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. काय जबरदस्त बॅटिंग करतायत प्रदोष भैकर. पहिल्या मॅच पासून, ग्रुप स्टेज पासून त्यांनी सुरुवात केली आणि त्या सुरुवात करत असताना तो काउंटर अटॅक सुरू केला. तो कायम आतापर्यंत सुरू आहे या क्वार्टर फायनल मॅच पर्यंत. येतोय डॉट. आता 2 खेळाडू चर्चा करत आहेत. अटॅकिंग फिल्डिंग सुद्धा लावली गेली, परंतु तो अटॅक तो स्ट्रॉंग अजून करावा लागणार आहे. आता 2 खेळाडूंची चर्चा संपल्यानंतर हेमंत आणि प्रवीणची सुद्धा चर्चा झाली. चर्चेस काय उत्तर येणार आहे? 9-5 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा डॉट. कदाचित तो बॅकअपसाठी चेंडू अडवला असता चौकारासाठी, तर अजून धावपलकावरती असते, परंतु तो बॅकअपसाठी भरपूर उशीर गेला होता. नेक्स्ट बॉल. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल येते. आता शेवटचा चेंडूचा खेळणं बाकी आहे. धावपलकावरती 25-7 मध्ये 4 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. काय इकडून प्रवीण अजून एक शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर एखादा डॉट किंवा ते एखाद्या विकेटकडे जातील का, हा सुद्धा प्रश्न आहे. अजून एक खेळाडूला त्या सर्कलमध्ये उभं करण्यात आलंय. 7 मध्ये 4 फुल टॉस चेंडू सहज सोप्या रीतीने चेंडूला दिशा दिली आणि सिंगल साठी पाठवले. 6-3 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. धून ऐकणार आहोत आणि लगेच पळणार आहोत मैदानाच्या दिशेने. हे गुरु गुरु केस तुझे ओठ लाल लाल गो.
गोरे गोरे गालावर झुमक्याची माल गो डाळिंबी गुलाबी ओठ तुझं लाल गो तुरु तुरु नागमोडी तुझी चाल गो काय केवढीचं शेवटचा आणि अंतिम षटक मार्ग रोहित आल्यात. रोहित हिट करावं लागणार आहे मॅचला पूर्णपणे. 6 मध्ये 3 अटॅक अँड फिल्डिंग. पहिला बॉल फुल टॉस नो चेंडू. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पहा तुम्ही या प्रकारच्या चुका करतायत नाही त्यामधून धावफलक कमी आहे. आता हे शेवटी चुका दिसतात. ओ मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला टीम सायबा या संघानं आणि टॉप 3 मध्ये जाणारा पहिला संघ या वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये टॉप 3 मध्ये वर्चस्व गाजवलंय. त्या संघाचं नाव आहे टीम सायबा. One more high voltage drama. One more high voltage match coming soon. And you stay tuned with Pathing Network. Team JCCB versus Team Divisha Tejas 11. The big match played between both teams. I would like to invite for commentary Mr. Mrudul Meher, please. खेळ म्हणजे फक्त मैदानावर खेळणं नाही, तो आहे मेहनत, शिस्त आणि स्वतःला प्रूव्ह करण्याची जिद्द. त्या जिद्दीला साथ देण्यासाठी लागणारा इक्विपमेंट ओरम बॅट असो, अंडरम बॅट असो, हाय ग्रिप क्रिकेट शूज किंवा कबड्डी शूज. तुमच्या टुर्नामेंटसाठी सगळ्या प्रकारच्या आकर्षक ट्रॉफीज आणि कम्फर्टेबल, स्टायलिश आणि फॅशनेबल स्पोर्ट्स वेअर. क्वालिटी, व्हरायटी आणि ट्रस्ट. खेळाडूंची पहिली पसंती एकता स्पोर्ट्स. खेळ म्हणजे फक्त मैदानावर खेळणं नाही, तो आहे मेहनत, शिस्त आणि स्वतःला प्रूव्ह करण्याची जिद्द. त्या जिद्दीला आणि ते नमो स्पोर्टला जाऊन व्हिजिट करा. चला मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच